मुलं शाळेतून घरी आली की मुलांना चपाती भाजी खावी अशी वाटत नाही. त्यांना चटपटीत, चमचमीत असं खायचं असतं. मग आज आपण मुलांसाठी उरलेल्या चपातीपासून असे चपाती रोल तुम्ही मुलांना करून दिले ना, मुलं बघा आवडीने खातील आणि आपलं अन्न पण वाया जाणार नाही. हे चपाती रोल करायला सोपे, खायला चवदार आणि झटपट असे होणारे. चला चपाती रोल करूया. नमस्कार, माझ्या स्वयंपाकघरात तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. या बघा सकाळच्या उरलेल्या 3 चपात्या आहेत. या 3 चपात्याचेच आज आपण चपाती रोल करणार आहोत. आधी ना आपण कटरने चपात्या कापून घेणार आहोत. एक चपाती घेतली आणि अशी कटरने आपल्याला कापून घ्यायची आहे. तुम्हाला पट्ट्या किती लहान मोठ्या तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कापून घेऊ शकता. बघा एवढ्या आकाराच्या ह्या पट्ट्या मी चपातीच्या कापून घेतलेल्या आहेत. तिन्ही पण चपात्या आपण अशाच कापून घेऊया. तिन्ही पण चपातीचे असे पट्ट्या आपण कापून घेतल्या. आता ह्या टूथपेक आहेत त्या आपण रोलला लावणार आहोत. ह्या चपातीच्या पट्ट्या मधून पण आपण कापून घेऊया, म्हणजे लहान लहान आपले चपातीचे रोल तयार होतील आणि आपल्याला तळताना सोपं पडेल. आता या पट्टीची आपल्याला अशी घडी घालून घ्यायची आहे आणि चपातीचा पदर सुटला नाही पाहिजे अशी आपल्याला ही टूथपेक लावून घ्यायची आहे. असेच सगळे रोल करून घेऊया आणि व्यवस्थित ह्या टूथपेक आपण लावून घेऊया. व्यवस्थित टूथपेक लावल्याना हे रोल तळताना तेलामध्ये सुटणार नाहीत. आपण या टूथपेक लावतो तोपर्यंत तेल गरम करायसाठी ठेवायचं आहे. तोपर्यंत आपलं तेल पण गरम होतं. तेलामध्ये रोल सोडून घेतले आणि आपल्याला सगळ्या बाजूनी चांगले खरपूस होईपर्यंत हे रोल तळून घ्यायचे आहेत. हे रोल तळताना मध्यम गॅसवरच तळायचे. मोठ्या गॅसवर तळले तर जास्त करपतील. सोनेरी रंगावर चांगले कुरकुरीत होईपर्यंत हे रोल आपण तळून घेऊया. सोनेरी रंगावर आपले हे चपाती रोल बघा तळून झाले आहेत. आता हे काढून घेऊया आणि राहिलेले रोल पण आपण असेच तळून घेऊया. हे पण रोल बघा असेच कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतले. सगळे रोल आपले तळून झाले आहेत. तुम्हाला ही टूथपेक अशी ठेवायची असेल तर तुम्ही ठेवू शकता, पण आपण ह्या टूथपेक काढून घेऊया. बघा सहज आपली ही टूथपेक निघत आहेत आणि मस्त आपले हे चपाती रोल झालेले आहेत, अजिबात सुटलेले नाहीत. आता आपण या रोलला फोडणी करूया. कढईमध्ये 1 चमचा तेल गरम झालं की चिरलेलं लसूण, आलं, हिरवी मिरची, कांदा, लसूण, मिरची हे तेलामध्ये थोडं भाजून घेऊया. आता यामध्ये अर्धा चमचा मिरची पावडर, 1 चमचा टोमॅटो सॉस, 1 चमचा शेजवान चटणी, 1 चमचा सोया सॉस घातल्यावर परत चांगलं मिसळून घेऊया. तुम्ही यामध्ये तुम्हाला कुठले सॉस आवडतात त्याप्रमाणे घालून घ्या. सॉस घातल्यावर परत चांगलं मिसळून घेतलं. चिमूटभर मिरेपूड घातली, थोडंसं मीठ, परत चांगलं हलवून घेतलं. आता अर्धी वाटी यामध्ये पाणी घातलं. पाणी घातल्यावर परत चांगलं हलवून घ्यायचं आहे. आता हा मसाला बघा चांगला मिसळून झाला आहे. आता यामध्ये चपाती रोल घालून घेऊया आणि आपल्याला हे चपाती रोल ह्या सॉसमध्ये, मसाल्यामध्ये चांगले हलवून घ्यायचे आहेत. तळापासून चांगले हलवून घ्यायचे, म्हणजे यामध्ये आपला सॉस सगळा मुरला जाईल. बघा काय मस्त आपले चपाती रोल दिसत आहेत. सुटलं का नाही तुमच्या पण तोंडाला पाणी? तुम्ही पण असं उरलेल्या चपातीपासून मुलांना वेगवेगळे पदार्थ करून दिले ना, मुलं बघा बाहेरचे पदार्थ खाणं विसरतील. असे घरचे पदार्थ खाल्ले ना, मुलं आजारी पडणार नाहीत आणि आपलं अन्न पण वाया जाणार नाही. मस्त चमचमीत आणि चटपटीत मुलं पण बघा आवडीने खातील. खरंच खूप छान हे चपाती रोल झाले होते. तुम्हाला मी केलेले हे चपाती रोल कसे वाटले कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.